काही दिवसापासून तुफान चर्चेत असलेलं भोंदूबाबा प्रकरण आणि 5-6 दिवसापासून चालू झालेलं आहे की ते व्हिडिओ जे आहेत ते शेअर करू नका. ऑलरेडी बरेच गुन्हे दाखल झालेले आहेत, कारण त्याच्यात पीडित महिलांची बदनामी होईल म्हणून ही काळजी घेतलेली आहे सरकारने. पीडित महिला कुठून ह्या तुम्हाला पीडित वाटत आहेत आणि काय आम्हाला काहीतरी असं गोडसं प्यायला दिलं आणि नंतर आम्हाला अंधारी आली आणि काही सुचत नव्हतं. अंधारी आली, पीडित महिला दिसत आहेत ह्या खरोखर काहीतरी नशा केल्यासारखं. शुद्धीवर असा हात टाकून छानपैकी जीव लावून पप्प्या घेताय तुम्ही. एवढ्याशा जागेचा कसा वापर करायचा, किती कसरत करून तुम्ही तो वापर केला त्या एवढ्याशा जागेचा. निवांत वर कपडे करून खाली बसून छानसं कपडे घालायचं काढायचं सगळंच करते तुम्हाला. आणि म्हणे या पीडित महिला, ते पण जाऊ द्या, टिश्यू पेपरचा वापर किती छान पद्धतीने एक वेगळा यूज त्यांनी दाखवून दिला. किती टिश्यू पेपरचे ढीग पडले माहिती नाही तिथे. आणि ह्या पीडित महिला एवढ्याशा जागेत झपाझप तुम्ही चांगली आपली कामं केली. सरळ सांगा ना की ह्या पीडित महिला उच्चभ्रू घराण्यातल्या आहेत, तर त्यांची बदनामी होऊ शकते. कोणीही लोक करणार नाहीत शेअर, कोणालाही काही पडलेलं नाही, कारण स्क्रोल करताना सगळं दिसतंय, सगळं काय दिसतंय. आत्तापर्यंत 200-250 व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेले आहे. प्रत्येक माणसाने ह्या इंस्टाग्रामवर जो कोणी आहे त्या प्रत्येक व्यक्तीने बघितलेला आहे. करणारे करून गेले. काचेच्या बाहेर फॅमिली बसलेली बघतायत आणि आत चालू आहे. बिचारा त्या फॅमिलीला पण असं वाटायला नको की आत आपली व्यक्ती गेलेली आहे, बाई गेलेली आहे, तर एकदा डोकून बघावं किंवा काय. काहीच नाही. एवढी अंधश्रद्धा असते लोकांमध्ये. नका रे, अंधश्रद्धेला बळी पडू नका.